बावे विनवत इको कोण इको बाट टर्बल फिल्बल भारीतलं जेवढं असं तेवढं पण बाबा साधा सिस्टीम साधी फक्त बाबा सांभाळून घ्यायचा. बावे विन भक्ती भक्ती विन तुम्ही स्पीकर वाले बसले रिकामी माणूस सारखे बरं तेवढे उठा देते जुने उठा जेवढे कोण कोण येते सगळे उठा खाली उठा देत जाऊ थोडी इज्जत गेली तर झालं. पण तो स्पीकर वाला सोडून तिथे कोणी थांबायचं नाही. ती मागची तिकडे जाऊ नाही तुम्ही स्पीकर वाले. तू कोणतं तुला शर्ट आला का तुझं काय लाईव्ह आहे ना दिलेलं लावून ते स्क्रीन आहे मग लावून दिलं बसलं खाली. तुझं काय ते चालू आहे ना ते आपोआप चालते फक्त ते लाल लाईट बंद कर उभा आहे. खालची लाल लाईट बंद कर. खालची लाल लाईट बंद केली समोरची कॅमेऱ्यातली कॅमेऱ्यामध्ये समोर लाल लाईट पाहिजे चिकट टेप लावलं होते कर ती लाल बंद कर आणि बस खाली आता मी म्हटल्यावरून उठायचं. बावी विन भक्ती भक्ती विन मुक्ती मिळविन शक्ती बोलू नाही कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवांत शिवाया सायास करीशी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कोण्या गोणे ज्ञानदेव मने हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे मना पुण्याशी गणना कोण करी पांडुरंगा करो प्रथम नमन नमन प्रथम
तुमचा झालो पापन झालो चराचरे भावे वेळ मुक्ते भक्ती मेन मुक्ते बेळ मेन शक्ती बोलू नाही काही शनि देवत प्रसन्नत्वरित उगारायणे श्री शिवाया सायास करशी प्रपंच देणीशी हरिशी नवशी कोण्या कोणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे विठाला 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 भक्ती भक्ती विन भावी बिन भक्ती बिन मुक्ती बेळ बिन शक्ती बोलू नाही प्रस्तुत संगीत किती संगीत नव्हे स्वतः देतात सर्व शेत आणि अभंगा कोणाचा अभंगाचा शेवटकडून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया नामदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे थोडं उलट करा थोडं उलट करा ज्याचा पाया ज्ञान आहे ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे जगाच्या बाजूला जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणं नाही कारण संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे शब्द सोडू नका आता अभंगाला सुरुवात करायची ज्ञान ज्ञान देव ज्ञान देव देव ज्ञान ओवी जरा नीट आहे का ज्ञान देव देव ज्ञान ज्ञानच देव देवच ज्ञान पुन्हा उलटे फिरायचे ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव पुन्हा तिथंच फिरायचं आहे ज्ञान म्हणजेच देव विठाला विठाला न्याय ज्ञान म्हणजेच ज्ञान म्हणजेच देव आणि देव म्हणजे ज्ञान त्याला 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे ओवी नीट आहे का अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण हे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे पुन्हा नीट आहे का अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही पुन्हा ऐका रियाजाशिवाय पखवाद नाही प्रॅक्टिस शिवाय गायन नाही पुस्तक उचकल्याशिवाय कीर्तन नाही नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही लिंगतेशिवाय व्यापार नाही आणि कष्टाशिवाय 2 टाइम भाकर नाही तुम्ही कष्ट करा बसा पटकन कष्ट करा 2 टाइम खाल फुकट खाण्याचा प्रयत्न करा तर खायला मिळेल पण एक वाक्य लिहून ठेवा पापी माणसांनी किती इस्टेट कमवू द्या किती त्यांच्यावर तुम्ही अजिबात जळू नका त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा शेवट किती वाईट आहे
याचा अभ्यास करा. अभंगाला सुरुवात करायची आहे, फक्त फटाफटा बोलावं लागेल. अभंगाला सुरुवात करताना तुमची माझी बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. कीर्तनाला 3 सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तो यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. कीर्तनाला दुसरा म्हणता कीर्तना ब्रँड ते उसको दे बोल देतो ते समोर जाऊ दे घे जा घरी. आणि कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि कीर्तनातली तिसरी शंका आहे, म्हणजे सूचना आहे, शंका असली कीर्तनात जागेवर विचारायची. आज अभ्यास कमी असल्यामुळे उत्तर देता आलं नाही. महिन्यानं देईल, 2 महिन्यानं देईल, पुस्तकं उलटे पालटे करून देईल, पण मी गेल्यावर कानायचं नाही. आपल्याला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटायला मला काय आणि तुला पटलंच पाहिजे म्हणून माझं कीर्तन नाहीये, तू बदलला पाहिजे म्हणून कीर्तन. तुला पटायचं ना पटायचं काय समजलंय. अभंगाला करायची सुरुवात, फक्त फटाफटा बोलत जायचं. मोबाईल बंद करू द्या. मशीन जवळ कोणचा मोबाईल तो तिथला काढून टाकतो खालचा. आणि आता फटाफटा बोला. प्रश्न महिला मंडळ पोरी सुरी सगळ्या फटाफटा बोला. जगात देव आहे का, हा म्हणा नाही म्हणा नाही, सावध राहावं लागेल बरं का. जगात देव आहे का, आहे. तुमचं म्हणणं आहे. माझा असा प्रश्न आहे दुसरा, बसलेल्यापैकी कोणी पाहिला, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. पाहिला बरं बस खाले. पाहिला नाही शब्द नीडा. काय पोरगे ऐका, तुम्हाला दाखवतो कसं. मी सगळे उचकून देईल बरं का. ते विषय झाले आपल्याकडे चालत नाही. परत मागे चला. जगात देव आहे. तुमचं म्हणणं आहे पाहिलं नाही. उत्तर ऐका. लाकडात आगणी आहे, उसात साखर आहे, दुधात लोणी आहे, फुलात सुगंध आहे, जगात देव आहे. पुन्हा डोक्यात नाही लावायचं. आता उलट फिरा. लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही, उसातली साखर प्रक्रियेशिवाय नाही, दुधातलं लोणी क्रियेशिवाय नाही, फुलातला सुगंध घेतल्याशिवाय नाही, हृदयातला देव ज्ञानाशिवाय. मग देव म्हणजे काय होते त्याच्या डेफिनेशन ऑफ गॉड. देव म्हणजे काय, देवाची एकच व्याख्या आहे. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे ज्याला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. मग आतापर्यंत एवढे शोध लागले. कुठे तुझ्या घरी पागल आहे कर तू. आतापर्यंत एवढे शोध लागले. कलर ऑफ ब्लड इज रेड शोध लागला. 2 टाइप्स ऑफ ब्लड सेल शोध लागला. व्हाईट ब्लड कॉर्पसल अँड रेड ब्लड कॉर्पसल. इन ब्लड 4 टाइप्स ऑफ ग्रुप शोध लागला. AB आणि O. जरा नीट ऐका. रक्ताचा रंग हिमोग्लोबिन मुळे लाल आहे शोध लागला. 2 रक्तामध्ये 2 प्रकारच्या पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्तामध्ये 4 गट आहेत, A, B, AB आणि O. या 4 गट आहेत. या रक्ताचा अभ्यास लागला, पण रक्त बनवणारा कोण आहे हा अजून कुणाला सापडला नाही. त्याला देव म्हणतात. रक्त एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. प्रत्येकाच्या डोक्यात 2 मेंदू आहेत. 2. 1 इज स्मॉल ब्रेन, सेकंड इज ब्रॉड ब्रेन. म्हणजे लहान मेंदू, मोठा मेंदू. पण मेंदू चालवतो कोण याचा अजून शोध लागला नाही. त्याला देव म्हणतात. देवा
दिवस तुला म्हणलं तर नाही उठलं. विठाल विठाल. बस खरं समजा कीर्तन ऐकायला ना एकदा लिंक लागले ना त्याला विषय चालत नाही. आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे, तर त्याला मजा आहे. अभंगात घुसायचे आपल्याला. माझी वाक्य पहिले क्लिअर करून घ्या. देव लाकडात आगणी आहे, उसात साखर आहे, दुधात लोणी आहे आणि फुलात सुगंध आहे. माझं असं म्हणणं आहे ते लाकडात आगणी घर्षणाशिवाय नाही, उसातली साखर प्रक्रियेशिवाय नाही, दुधातलं लोणी क्रियेशिवाय नाही, फुलातला सुगंध घेतल्याशिवाय नाही, हृदयातला देव ज्ञानाशिवाय नाही. इथपर्यंत काही शंका? पुढे लाकडाची राख होईल. निराय का? लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. दुधाचं लोणी होईल, लोण्याचं दूध होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला तर मे बी होईल, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा हृदयातला देव कळला की दुःख येणार नाही. दुःख येणारच नाही. आणि हृदयातला देव कळला की दुःख येणार नाही. इथपर्यंत आलो म्हणजे आपला हा प्रश्न झाला. जगात देव आहे आणि तो याच्यात आहे. ज्ञान आलं की देव मिळाला. आता अभंगाला करायची सुरुवात. फक्त फटाफटा बोललं तर कीर्तन कळेल. मी तुम्हाला तिन्ही प्रश्न विचारले, तुम्ही ओके उत्तर दिले. जगात देव आहे, तुम्हाला ते मान्य आहे. दिसत का नाही तर आपल्याला त्याचं फायनल झालं. ज्ञान नाही. ज्ञान आलं की आपण देव आहे म्हणून शब्द आहे ज्ञान देव. ज्ञान देव. ज्ञानच नाही. आपल्याला काय ज्ञान आहे? गाडी, बंगला, पप्प्या, बुद्धी, मरणे, काय ज्ञान काय आपल्याला? काय ज्ञान? जन्माला येणे, मोठे होणे, शाळेत जाणे, शाळेत जाणे, शाळेत जाणे, नोकरी करणे, बायको करणे, पोरग पैदा करणे, पोरग मोठा करणे, त्याला नोकरी लावणे, त्याचं लगीन करून देणे, त्याला बायको येणे, त्याची बायको आलातीन होणे, नातू पाहणे, आट्या घेणे, मरणे, दुसरा म्हातारा तयार होणे. नवीन काय? It is the same. It is a cycle and it is a generation continuity. संसार करणं हा पराक्रम नाही. ही गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरग पैदा करणं हा काही इतिहास नाही. नवीन आहे का काही? हॅलो मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? तुझ्या गुलाल घालायचा का? आतापर्यंत कोणाला झालंच नव्हता, तुला एकट्याला झाला. तू एकटा रे का अख्या गावात? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 5 होतात रंग बदलून, तुला एकच झालं. पोरग पालतं पडायला लागलं का टेटसला, वर उतानं पडायला लागलं का टेटसला, वर दात वाचवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाताने टेटसला ठेवी. ऐका परत ऐका. अरे बाबा, साखर कशा काय घाला, गोडच आहे. कारलं कसंही खा, करू दे. मिरची कशी खा, तिखटच आहे. मीठ कसंही खा. मग संसार कसाही करा, धोकाच आहे. त्यात काय एवढं विशेष आहे? संसार थोडं फिरलं बघ आपण. आता लागला करंट तुम्हाला अभंगाचा. हळूहळू आता तुम्ही भेटवाल. फक्त पहिले करायचं जगात देव आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला की सत्य नाही तर आपल्याला त्याचं बस फिट बसतं. हे ज्ञान म्हणजे शाळेत नाही बरं का. हे एम ए BA कॉम LLB DL BA ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MBA, BEd, आर्ट्स अँड कॉमर्स, सायन्स आणि FY, BTech, डिग्री, डिप्लोमा, टर्नर, फिटरर, डेंटरर, मेकॅनिकल, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेटल, सेटल, फार्मसी, ICT, डिग्री, डिप्लोमा, MBA, BA, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, पांढरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, स्किन तज्ञ, आता नवीन तज्ञ आली गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्त गणित तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त.
ए ज्ञान याला काय विषय नाही. आपला परत शब्द सोडायचा नाही. आपल्याला ज्ञान आता उलटे ठेव. आपल्याला ज्ञान आता त्याचं कारण कारण विठाला ज्ञान काय होतं चांगल्या मुद्द्याचा विषय होतो मध्ये राहतात. ज्ञान आता ज्ञान आलं की आपण देव होणार. नाहीतरी आपण देव आहे, फक्त आपल्याला काय नाही ज्ञान. आता ज्ञान का नाही त्याचं उत्तर जरा किचकट आहे, फक्त बोलला तर कळेल. हे एक गाव आहे. हे सलमान मूर्ख पोर तर यांना काही भेजा बिजा काहीच नाही का. हे सगळे हुसकून द्यावं तरच कीर्तन होईल. हे लहान थांबा जाते ही शेवटची संधी त्यांना. मग हालचाल जाऊ हालचाल केली तरी हुसकून दिली. भावनिक मुद्दा होतो इथपर्यंत कीर्तन घुसवायला. बस राहू दे. गेलं बाबा. हे एक गाव आहे. लय बारीक आहे का. हे एक गाव आहे. या गावाचं नाव शरीर आहे म्हणणे. आणि या शरीर गावात या गावाचा रिमोट कंट्रोल मन आहे. आणि हे सगळं शरीर एकटा पथ्या चालवतो त्याचं नाव मन. आता फीट बसली तुम्ही. त्याचं नाव मन आहे. आणि मन असा गडी आहे थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे. चालू म्हणजे त्याला प्रियशी आहे. याच्यात बोलला गेलो मनाला मला. आणि मनाला एक प्रियशी. प्रियशी म्हणजे गर्लफ्रेंड आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. आणि हा त्याला एक प्रियशी आहे. कोणत्या गावात ह्या पटकन काढून सर्व शरीर गावात मन नावाचा मन आहे. आणि त्या मनाचं एका प्रियशीवर प्रेम आहे. ती प्रियशी याच्यातच राहिला आहे. आणि दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. तिने त्याला प्रेम केलंय, त्याने तिच्यावर प्रेम केलंय. आणि दोघांचं भांडण या गावात आहे. ती म्हणते मार घाल, हा म्हणतो जत्रा होऊ दे. ती म्हणती नीट राय, हा म्हणतो होऊन जाऊ दे. आणि दोघांचं भांडण चाललं याच्यात. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. किचकट आहे आता. इच्छा आणि इच्छा आणि मन दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. आणि या दोघांनी आपल्याला संपवलं. याच्यावर तुमचं मत काय. बरोबर इच्छा आणि मन. आता घोटाळा असा झालाय. ही पडली त्याच्या प्रेमात, ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. डोकं खाजवा. कोण करेक्ट. मन हे नपुसक आहे आणि याचं तिच्यावर प्रेम आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का. नाही का. प्रियकर नपुसक आहे. मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. 5 मिनिटं घ्या. सुख तिला काम आहे. ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली. कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. म्हणून तिला आयुष्यभर कधी बाळ होणार नाही. आणि जिला बाळ होणार नाही ती आयुष्यभर कुमारी राहणार आहे. आणि त्या कुमारिकेचं नाव इच्छा आहे. तिला कधीही बाळ होणार नाही. 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली. तिला प्रियकराने धोका दिला. तिने प्रेम केलं पण प्रियकराने धोका दिला. आता मुली उत्तर द्या. जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं कधीही धोका देत नाही. कधीच धोका देत नाही. का देत नाही. मिळतच नाही तर देते. मुलं कधी धोका देत नाही. का मिळतच नाही. रेंज केली काहींची. रेंज काहींचं
तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. देव उचकून नाही दिला तू. चला गेलं मोबाईल. आता 8 दिवस चाललं होतं की विक्षेप झालं का आपल्याला जमत नाही. तिचं नाव इच्छा आणि तिला बसला धोका. आता मुलींनी उत्तर द्या क्लिअर. पुरीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला तर सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देत नाही, आणि भावाला तर काय झालं याचा तपास. मग तुम्ही सांगता कोणला? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास. आणि ही भारी काय का, आणि ही तिच्या मैत्रिणीला सांगते, बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला दिलं, मी 9 ग्लास स्वतःचा रस पिले, मागून मला कळलं, मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, त्याने गजाळ गाण टाकलं. मग मला अंदाज आला, जो मला रस पाडण्यासाठी गजाळ गाण टाकू शकतो, तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू शकतो. याचा अंदाज मी केला आणि मी त्याच्या प्रेमात पडले. ही सांगायला कोण गेली? इच्छा. कोणाला? बस फिट बसलं फिट मैत्रिणीला. पण तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. किचकटे बरं का. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे? माया. कोण कोणची बायको नाही, कोण कोणाला वेळ नाही. काही लोकांना कोणच्या नादी लागायला वेळ नाही. काही पोरं म्हणतात ती प्रिय पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बीम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. तो मला तिने शब्द दिला, तुला काही एकट्याला दिला प्रेम बीम. प्रेम बीम हे प्रेम बीम बायका पोरं ही सगळी भामटेची पुढे. कोणाला वेळ नाही. आपल्या जगात 3च माणसं आहे, आई वडील संतान भगवंत. बस 3 माणसं आपल्यासाठी जीव देणार आहे. 1 आई वडील, 2 संत आणि 3 भगवंत. ज्ञानेश्वरी जगासाठी, गाथा जगासाठी, आणि कटेवर हात ठेवून 28 युग अख्ख्या जगासाठी. तिच्या मैत्रिणीला सांगायला. आता तिच्या मैत्रिणीचं नाव काय? आता माया अशी आहे, ही गेली तिला सांगायला, बाई मी प्रियकर पाहिला, स्मार्ट होता, देखणा होता, श्रीमंताचाही होता, लुटताही आला असता, शेवटी मातीतही घालता आला असता, सगळं करता आलं असतं, पण तो नपुसक निघाला ते बाई. त्याच्यामुळं माझा सगळा प्लॅन फेल गेला. असं कोण म्हणती? कुणाला म्हणती? माया म्हणती, बाई तुला तरी प्रिय करे, मला तर काहीच नाही. का? या जगाला सगळ्यात गुंतून कोणी मारलं? माया. मायला म्हणलं माया काय नाही, सगळं माया आहे. कोणची बायको आहे? कोणत्या बायनं नवऱ्यासाठी उडी टाकली? कोणत्या प्रियकरानं प्रेयसीसाठी फाशी घेतली? कोणते प्रियकर सांगायचे 2-3 प्रियकर बसेल. कधी तुमचं हॉटेलचं बिल प्रियसीने दिलं का? देणारच नाही. तुला अक्कल आहे का बाई? बॅलन्स तू टाकतो, तुला काय प्रॉफिट आहे? काय हे कोण नाही सगळं, हे सगळं लबाड आहे. कोण नाही. लोकांना वाटतं हे माझं. आता महिला मंडळ मुलाला आणि सुनबाईला जर फिरायला जायचं असलं ना दोघांनाच गार्डनमध्ये, आणि लहानाल्या पोरांची जर अडचण होत असेल तर सुनबाईचा एक आयडिया आहे. सुनबाई म्हणजे आमची पोरं आहेत ना, आमच्यापेक्षा त्यांच्या आजीक चांगले. आता आजी पागलच. आजी म्हणते मी असले ना
कुणीच लागत पोरांची काळजी. ते दोघं गेले गार्डन मध्ये आईस्क्रीम खायला, दोघच आईस्क्रीमच्या कांड्या घेतात, दोघांना दोन घ्यावा का नाही? एकच कांडी त्यानं जीभ बाहेर काढली, शानाच काढून टाकला. आणि ते नातोय ना आजीच्या नागपुडी पोट घालताय, केस वडीत बदल वडीत केस मोकळे घेते. तरी आजी म्हणते काल ते दोघंही दिवसभर नव्हते ना, पण पोरांनी तू का चूक केलं नाही, तू चक्रम झाली पाहिजे, तू गुतली कशात बस. आता मोबाईल म्हणतात आता लागला करंट माया. आता ही सांगायला कोण गेली मायेला, कोण बस बसलं की त्याला आता ह्या मापात राहिलं तर कळेल. आणि मायेला म्हणती बाई असं झालं, माया म्हणती बाई मला प्रिय करत नाही. इच्छा म्हणती का ग लय बाई काय इच्छा म्हणती का ग, तुला जर नवरा नाही प्रिय कराय नाही पण तू काम काय करते, इथं लय बारीक काम आहे का, भजने बिजने टाळकरी इनेकरी चोपतात फिरतात. ती माया म्हणते मी एकच काम करते, काय जीव जन्माला आला का तो शिव असतो, जीव जन्माला आला तर तो शिव असतो. मी त्याला चिकटते, त्याला भजन करू देत नाही आणि 84च्या कचऱ्यात गुंतून त्याला मारते. तो फक्त संसारच करू शकतो, हा माझा धंदा. माया विघ्ने भ्रमरा घरे पौर्णमी मागेली घरे प्रत्येक जीवाला गुंतून मारायचं हा माझा धंदा. कोणता बस. ही म्हणती बाई तुझा काळ संपला का, का जसा छत्रपती जन्माला आल्यानंतर गुलामगिरी संपली, छत्रपती आल्यानंतर गुलामगिरी संपली आणि दुसऱ्याला कमी लेखण्याची मोठं म्हणण्याची कॅपॅसिटी संपली. तसं गाथा तयार झाला, ज्ञानेश्वरी तयार झाली आणि हरिपाठ तयार झाला, तेव्हा मायेची किंमत संपली. कारण हरिपाठ केला की माया कमी होते, दिंडीत गेलं की माया कमी होते, भजन केलं माया कमी होते. मग इच्छा तिला माया ते आपलं इच्छा तिला म्हणते बाई तुझा काळ आता संपला, तुला मारण्याचं औषध आमच्याकडं तयार आहे. काय हरी म्हणलं हरी म्हणलं का तू मारणार. ही म्हणते मी मरल ग, मी मरल आणि भजन केलं की मी मरते, हे मलाही माहित आहे. पण मला 16 पोर आहेत लग्न न करता मायेला, आणि माझी 16 पोरांमधला एक पोरगा अख्ख्या जगाला संपू शकतो एवढी ताकद माझ्या पोरांमध्ये आहे. कोणाच्या मायेच्या. मग इच्छा म्हणते बाई तुला 16 पोर आहेत ना, मग त्या 16 पोरांचं नाव सांग. मग माया सांगते ऐक माझी 16 पोरं. आणि आता तुम्ही 16च्या 16 पोरं ऐकायचे कोणाची मायेची. एक प्रत्येक जीव देव आहे पण त्याला मी झाल्यामुळं तो संपला. मी नसलो तर पखवात कोण वाजवी, मी नसलो तर चाल कोण म्हणत, मी महाराज आहे तू चक्रम आहे. चक्रम आहे चक्रम, तुला मेंदू खाला झाला. तू महाराज नाहीये, तू पांडुरंगाचं लेकरू आहे.
मी हो मी म्हणून तुमचा संसार झाला हो आणि मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली त्यानं तिसरी गेली असते माझा पाय लागला तुझा पायच कसा तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर जमीन इकून आला इकडं काय घोर काढायला मी आणि आज सगळ्या लोकांना काय झाला मी आणि आज सगळी लोक संपवली कुणी आज हा माईचा पहिला पोरगा आहे त्याचं नाव आहे मी 16 आहे 16 2 तू 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 माझी नाही ना कुणाचीच आणि तू कोणाबरोबरही जरी संसार केला सुखी हो तिला 3 मुलं झाली ती याला मी नाही तू किती झाले 2 आणि तिसरा त्या बाबलीपासून या बाबली पोट इकडल्या तुझी झिरावली नाही ना मी म्हणा बापाचा नाही आता लोकांना काय माहिती तू कोणचा मी तू तुझं किती झाले मी आणि 4थं माझं सासूला सुनबाई म्हणते भूक 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 तुला काय भुकायचं भूक मला फक्त कुत्रं मांजर होऊ दे मग तू ये आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो किती पोरं झाली 4 कोणाची पोरं आहे आणि ही 4ही पोरं जर याच्यात नसली तर हाल देवच आहे काय उत्तर आहे यातल्या हे 4 पोरं आहेत आता किती राहिले खाली 12 आणि आता दुसरा पोरगा एक सुरू झाला आता पहिले 4 सोडून द्या मी तू आणि एक वाक्य सांगा सगळं पांडुरंगाचं आहे महाराज आजच्या कार्यक्रमाचे आयोजक खरंच त्या माणसाचं कौतुक करावं किती घुमरे साहेबांवर श्रद्धा असावा यालाही मर्यादा आहे स्वतःचा भाऊ ॲडमिट असताना कार्यक्रमाचं नियोजन केलं फक्त महाराज फक्त समाजाला मी दिलेला शब्द आणि माझी घुमरे साहेबांवर असणारी श्रद्धा आणि माझी कीर्तनावर असणारी श्रद्धा म्हणून भाऊ ॲडमिट असताना कीर्तन आहे आणि त्यांनी ध्यानात ठेवायचं तो ओके तयार होणार काय महाराज कोण करते कोणाला वेळ आहे महाराज आता ही लोक चाललंय आंदोलन तरी ते कुत्रं पीठ खातं कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही ती म्हणते हे मला पोषण देते मी म्हणतो देव दे पण तू लावी ते पुढं हा प्रश्न या जगामध्ये असं झालंय मला खरं कोणी बोलायचं नाही जो खरा बोलाय तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा बोलायचं नाही जो बुट चाटेल त्याला फुल मार्केट आहे पण खरा बोलला इंद्रिकर रोज 200 घोडे खाणारा माणूस असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला माझा एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो त्याची फळं बघितो फळाची नाही आहे रोज नवं लफडं आहे उठलो का लफडं सुरू आज शिळीला बोलला उद्या बोकड्याला बोलला आज बाईला बोलला एक वाक्य सांगू कुणाला तरी खरं बोलू द्या धर्म संपेल सगळ्या मंडळीने महाराज धर्म नावाचं भांडवल केलं तुमच्या माझा मारामाऱ्या लावून दिल्या मंडळी पुण्या गोविंदाला नांदते त्यांनी फक्त तुमचं माझं भांडण लावलंय ते निवांत एकाच टेबलावर आहे आणि आपल्याला भेजा नसल्यामुळं आपण खाली गच्च्या घरी बसतो त्याची गच्ची करते तो त्याची गच्ची धरते आपला वापर या सगळ्या मंडळीने यूज अँड थ्रू म्हणून केला यूज अँड थ्रू आणि आपल्या डोक्यात येतच नाही मला येतच नाही आपण असेच मरणार तो काम आहे आज सुरू झाले की झाले 4 मोबाईल बंद करो 4 ते बरे
खरं म्हणजे 4 1 4 किती झाले 4 आता किती पोर राहिले 12 कुणाची पोर आहे आज माप बसलं पाहिजे आता एक सुरू झाला एक काम काम आणि ह्या शरीरात काम तयार झाला का याचा कार्यक्रम झाला काय माणसं म्हणतात त्या म्हाताऱ्या माणसानं कशाला बायको करायची चुकीचं आहे ते अहो तो फक्त वयानं दमलाय मनानं थकलेला आहे हो जाऊ दे त्याचं काय शंकराचा सुद्धा कार्यक्रम झाला काम आणि महिला म्हणून तुम्हाला राग येईल इंग्लिशचं कितीतरी मुलगी मला आहे या 4 वर्षाचा जर तुम्ही बारीक अभ्यास केला तर आम्ही खरं बोलतो म्हणून आमचा गेम होतो मी खरं बोलतो म्हणून माझी क्लिप मी खरं बोलतो म्हणून माझी बातमी खरं बोलतो म्हणून माझ्या गुन्हा म्हणून नाही तर महिला मंडळ मुलगी मला आहे या 4 वर्षात तुम्ही अभ्यास करा सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहे सगळ्या 13 ते 18 आणि एकही पोरगी विद्वान मुलाबरोबर कधी पडून गेलेला तर पोरगी प्रेम करताना हुशार पोरावर करूच नाही करीत नाही पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरावर करतात एकदम भंगरी एक मराठी छपरी एकदम छपरी बगलात पोचले याला आणि काम काय करतोय मोटरसायकली चुरीतोय पंप लुटीतोय आणि म्हणती माझ्या गळ्यात पाय हसण्यावरही गोष्टी नेऊ नका महिला म्हणजे राग येईल तुम्हाला एका चांगल्या माणसाला कार्यक्रम ठेवलाय त्या मॅडमने ठेवलाय महिला मंडळ हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही या 4 वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप रडला तो बाप गरिबी आली पण रडला नाही पैसे गेले पण रडला नाही पण मुलगी पळून गेल्यावर रडला आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या हो माझी मुलगी सापडून ती मला प्राण आहे पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावून मी तुमची मुलगी सापडून देईल पण तुम्ही रडू नका आणि बाप घरी जाऊन उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतो आणि पोलिसाचा निरोप येतो मुलगी सापडली तो बाप पोलिसाच्या पाया पडतो त्या बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात आणि तो बाप पोलिसाला म्हणतो मी इस्टेट विकेल पण माझ्या मुलीनं त्या मुलाचा नाच सोडा हो मला समाजाची इज्जत आहे पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे तो बनियन म्हणाला तर ज्यानं पलटी करून घातलाय तो मुलीला दुश्मन आहे मुलीची फी भरायची तर ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो दुश्मन आहे अरे पोरीनं तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे भिकार पोरावर प्रेम करून पळून जायला लाज वाटली पाहिजे अरे तुम्हाला लाज वाटायचं कारण आहे लाज का वाटत नाही त्या भावाचा कधी तुम्ही विचार करा अरे तुझ्या भावाला तुझ्या लग्नात नाचायचं होतं तुझ्या भावाला तुझ्या लग्नात नवे कपडे घालायचे होते त्यानं चप्पल घेऊन ठेवली तर कपाटात ठेवली माझ्या बहिणीच्या लग्नाला घालायचं आहे मला शर्ट शिवला तर तो कपाटात ठेवला अरे तुझ्या लग्नात त्याला नाचायचं होतं तुझ्या लग्नात त्याला उड्या आणायच्या होत्या तुझ्या लग्नात त्याला मित्र बोलवायचे होते तू भिकार कोणाच्या प्रेमात पडली तर एका तरण्या मुलाची जिंदगी बरबाद आज बहीण करून गेलं तर कळलं तर भावाच्या डोळ्यात आपाप पाणी येते त्याला लग्नाला जायची लाज वाटते लाज कुणाचा लग्न शब्द जरी काढला तरी तिच्या डोळ्यातून पाणी येते किती वाईट वागणार ती आणि कोणती पोरगी यशस्वी झाली कोणती पोरगी विकार पोराच्या नादी लागून यशस्वी झाली आणि त्याच पोरी PSI पाया पडतो त्याच्या PSI बाई पोराचं नाव सोड आणि बापाच्या इज्जतीला जप ती पोरगी PSIला काय म्हणते माहिती का साहेब प्रेम तुम्हाला माहीत आणि 2 वर्षाला ती पोरगी परत त्याच पोलीस स्टेशनला येते PSI बदलत नाही तोच राहतो पण बगलात पोरग घेऊन येते आणि ती म्हणते साहेब त्याला ठेवा मला वाचवा साहेब बदलला नाही साहेब तोच आहे
मग तो साहेब म्हणतो बाई इकडे ये, ते पोरग खाली ठेव ना, इकडे ये, तुझे 2-4 ताट पाडीत होती, तेव्हा मी तुझ्या पाया पडत होतो, तर तुला प्रेम सुचत होतं. तो काम आहे, काम आहे हो. आणि 3 वाक्य सांगू, कामशील पाहत नाही, काम कूळ पाहत नाही, आणि काम वय पाहत नाही. शरीरात जो काम तयार होतो ना तो वय पाहत नाही, काम तयार होतो ना तो कूळ पाहत नाही, काम जो असतो तो शील पाहत नाही, आणि काम जो पाहतो तो समोरची व्यक्तीच पाहत नाही. गाठ्यातल्या भाषेत सांगू, कामातूर माणसाला लाज आणि भीती नसते. कामातुरा भैना लाज, तुकोबरायची भाषा आहे. कामातूर माणसाचा शरीरातला काम खवळला की त्याला लाज शिल्लक राहत नाही. मग आपण रस्त्याच्या कडेला चित्र पाहतो ना, मोटरसायकल लावलेली, गवतात बसलेली, ही चित्र जनावरांपेक्षा भयानक आहेत. आपण जे पाहतो ना, चॉकलेट खाताना, कॅडबऱ्या खाताना, रस्त्याला बसताना, दिवडशा घालताना, शेणपी काढताना, ही रस्त्याचे प्रवास करताना आपण जे चित्र पाहतो ना, ही जनावरांपेक्षा भयानक आहे. याचं कारण आहे कामाला लाज नाही, कामाला लाज नाही, आणि कामाला लाज नाही. आणि हा माईचा पहिला पोरगा आहे, त्याचं नाव धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मचा मातेरा, केला ब्रह्मचा मातेरा, इंद्र चंद्राची जाणारा, इंद्र चंद्राची जाणारा, किती पोर आहेत मायाला? 16. त्यातलं किती झाले? 5 झाले. काम आणि 6वा पोरगा आहे क्रोध. आणि तरुण पोरं जरा नीट आहे का, रागाला जरा आवरा. 2 मिनिटाचा राग जिंदगी बर्बाद करू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आत्ता एखाद्याला जर म्हणलं तुला 5-6 लाख देतो इंद्रिकर, भोकस भोगशील तो. इंद्रिकर काय एका झापडीच्या गाडी नाही, पण ते 5 लाख खर्चायचे कवा? पागल आहेत का तुम्ही? 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी बर्बाद करू शकतो. आणि तुम्हाला वाटतं गुन्हा केल्यावर जर आत गेलं आतमध्ये, तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का पश्चाताप होत नाही होतो, पण ती वेळ निघून जाते. तात्पुरता आनंद वाटतो, निघून जाते. आपण माझ्यातल्यावाने वागतोय. जरा रागाला आकळा, तुम्ही रॉकेल वतून घ्यान, घरातून निघून जा. काय झालं तुम्हाला? काय झालं काय? अरे इतिहासातून तुम्ही सासूरवाद शब्द काढून टाकलाय. सासूरवाद शब्द तरी आहे का? पण टापा हाणायचा कायदा झाला तुमच्या बाजूनं, सरकार झालं तुमच्या बाजूनं, तुम्हाला मार्गाचं मार्केट आलंय घेण्या. काय सासूरवाद आहे तुम्हाला? आणि अजून आता 1500 आल्यावर तुम्ही बोलू ना द्या. आपण चालू झोपदारो. काय सासूरवाद? उगाच महिलांना राग येतो मारा, एक तीळ मात्र तुम्हाला सासूरवास नाही. काय सासूरवास? अरे पातेला घासताना उरलेलं कालवण सुनबाईला मिळत होतं. टोपल्या शिल्लक राहिलेली भाकरी आणि सासऱ्याला आणि नवऱ्याला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर प्रवेश नव्हता. बाप आला ना, बाप भेटायला, तर बापाला मुलीनं कुठे भेटायचं माहिती? भांडे घासताना किंवा धुणं धुताना. बापानं मुलीशी गप्पा आणायचा, एवढा सासूरवास होता. आज कोणाला सासूरवास? टापा आणायचा. त्याला म्हणा आमच्या वाढणे झालं काय आहे बर श्याम झाला ना घरी. वाघ होता, वाघ. बिबट्या झाला, बिबट्या.
आणि आपले वाढ नाही आपण काहीच बोलायचं हे काय अन्याय काहीच नाही हो महिला म्हणलं तुमच्यासारखे चांगले दिवस कोणा होत नाही हा आज स्वतःच्या मुलाला कोटचं पोराला त्याच्या आईपासून तुम्ही बोलायचं बंद केलंय काय त्या आईचं अंतकरण म्हणत असेल मला सांगा ना काय म्हणत असेल तिने रात्रीचं कालवत सकाळी गरम केलं घर गळायला लागलं घर गळायला लागलं तिचं घर तर तिने रात्रभर पोरग मांडीवर घेऊन रात्र काढली आणि तुमच्या पगार वाढला तुमचा नवरा तुमच्या ताब्यात गेला ती आई तुम्हाला दुश्मन झाले आज तिने स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले तेव्हा तुझ्या मुलाचं डोनेशन भरलं तुझ्या नवऱ्याचं आणि तिने डोनेशन भरताना डोळ्यातल्या पाण्याच्या धारा सोनाराच्या काचेवर गळाल्या रडले ती म्हणली माझं नशीब नाही मला दागिने घेणं नाही माझा पोरगा सुखी झाला हेच माझं दागिने आहे आणि तोच पोरगा तिच्याशी तुम्ही बोलायचा बंद केला काय अन्याय काय काय त्या आई बापाचे दोष आहेत मला सांगा पहिला म्हणलं अक्षरशः तुम्हाला सांगतो स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार आज सोनेला आहे सासूला राहिला आम्ही बोलतो की आम्ही शिव्या खातो तुमच्या माझे 30 वर्ष गेले शिव्या खायला म्हणजे 30 वर्ष शिव्याच खातात अजून 2 वर्ष आयुष्य थोड्या खातो तरी शिव्या खायचं का बंद करतो सांगा ही महिला मंडळ गोष्टी ती दे काय अक्षरशः एका मुलातून आई बघताय एका मुलातून काय दिवस आहे काय तिने कष्ट केले एक मुलगा आहे तो शेजारच्या खोलीत राहतो आणि एक आई चुलीवर एक भाकर करून खाते पण सुनबाई शेजारून एक भाकर देऊ शकत नाही काय चुके काय काय आयुष्यात आईबापांची पापं काय एक भाकर तिला करायला मला सांगा एक भाकर म्हणजे पीठ आलं म्हणजे पाणी आलं म्हणजे आगणी एका भाकरीसाठी त्या बाईनं चूल पेटवायची आणि हिच्या सुनानं शेजारून निवांत जेवायचं पण एक चपाती ती खिडकीतून सासूला देऊ शकते नाही काय आहे बापांची हाल आहे फक्त आम्ही बोलतो तो गोत्या देतो काय ही अवस्था आहे खरी का होते बोला काय बोला अरे पाळणा घरात पोरं घेऊन घातले तुम्ही पण सासूच्या मांडीवर ठेवली नाही याची तर लाज वाटली पाहिजे मला पोरग सासूच्या मांडीवर आनंदी राहील का पाळणा घरातल्या बाईच्या अरे सासूची मांडी हल्ली तरी नातवाला झोप येते मांडीतली ताकद आहे आणि आमच्या वाढ नाही झाला आणि आमच्या वाढ नाही झाला काय काय नक्की झालंय काय पाणी हवं काय फक्त मालिका पाहायचा फक्त मालिका खबरा पुढत होती त्या मालिका आता डॉक्टर जर आणलं नाही तर महिला आजारच्या बाई तुम्ही बाई तुम्ही जर डॉक्टर आणलं नाही तर निम्या बाया येड्याने जर चेक केलं ना निम्या येड्याने एक शिबिर घ्यायचं नुसते त्या मालिकेचं यायला लागेल खबरा पुढे त्या मालिका का चहामध्ये मीठ टाकलं ते नवरा भरभरा वाकला काय मालिका अरे मालिका पाहताना अक्कल तर असावं का नाही मालिकेतलं पहिलं वाक्य काय आहे बरे मालिकेतलं पहिलं वाक्य काय आहे सर्व पात्र काल्पनिक आहे आणि जर असं घडलंच तो आणि हे बावला तर मालिका पाहतं मग गप मारवा ती नवऱ्याला विचारते का अच्छा भागात तिला तर पहिला नवरा होता आता उद्याच्या भागात त्याला काय होईल ते मरू दे पण हा प्रयोग मी केलं तुझं काय होईल कीर्तन ऐकावे कीर्तन ऐकावे कथा ऐकाव्या मालिका काही होतो काही नवीन काय चालू तो काम आहे तो क्रोध आहे किती झाले तो सात मी पहिली चारण घेतो सात काम क्रोध लोक शाळेतले बरोबर सरळ सोबत क्या बैठे बैठे सात दंगड्यावर करतो का तू सावधान सात रिलॅक्स सात
रिलॅक्स साप. हे आता सावधान बसा. नवीला कोण येतात? सीमी का मराठी? सीमी का चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had the 3 rules. What is the name of that scientist? Newton. How many rules? शी मिलाय का मराठीला? इंग्लिश मीडियम नाही का? ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट देअर डायरेक्शन अँड अपोजिट. इट इज कॉल्ड गरवू नको. इट इज कॉल्ड न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. करेक्ट. हां. 10वीला कोण येतं? आता का आला कमून होती मारायला. 10वीचं कोण आहे इथं? 10वीचं 10वीला आहे का? सीबी का मराठी? हां. CBSE. We have science. Yes, no? Yes. Energy neither created nor been destroyed, but is conveying to one form to another form. It is God. नीट तो उत्तर देतो. बोल नका. सगळ्यांना विचारणार गडबड नका. एनर्जी neither created nor been destroyed, but is conveying to one form to another form. It is God. No, it is called energy law of conservation. It is called energy law of conservation. हाँ चुकी तुला रे. तो टी शर्ट वाला मागचा तूच तू. हाँ कितीला आहे तू? 9वी. सीमी का मराठी? सीमी. You have seen flower? You have seen flower? Yes. फुल पाहिलं तू? कशाचं? गुलाबाचं? नाही, 9वीला गुलाबाचं फुल सुरूच होतं. 10वीला त्याला पाकळायचं. आता मला सगळे 9वी आणि 10वीचे पोरं सांगा. मराठीत बोल सांगू इंग्रजी विचारू का? इंग्रजीत मराठीत विचारू का? फुलाला भाग किती? सीमीवाल्यांसाठी CBSE साठी. हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स? 2. 4. करेक्ट. हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स? 4. व्हॉट आर द नेम ऑफ दॅट फ्लावर पार्ट्स? नो. सांगू का मी? सांगू का? कॅलिक्स, corolla, androecium and gynoecium. There are 4 parts of flowers. Correct? किती तुला आहे? 9वी. 10वी. घड्याळाला काटे किती? चुकी तुला रे. तो चष्म्यावाला. हां. 7वी. सीमी का मराठी? सीमी. बापाच्या बायको टिंब म्हणतात. विचार मला बाप कोणला म्हणतात? सरळ बसा बच्चा. बैठे साप. रिलॅक्स साप. आणि आता 1ली ते 10वीचे पोरं बोलतील फक्त. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. हा संत ज्ञानेश्वर महाराज. हा टिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. पैठणी नदी आहे का? सरळ बसा पटकन. ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे? पोऱ्या कोण आहे? परश्या. आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे? आणि ते वाक्य काय झुकेगा नाही? आता एक नवीन आलंय ना आली झुमकेवाली. करेक्ट. आता एक आलं नवीन आला पाटलाचा.
आवाज कमी येतोय अख्ख्या गावात गेला पाहिजे. आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जमतात, तुमची आई आणि मार्क्सिस्ट मध्ये 4 गुरुवार. आता नावं सांगतो, सगळ्यांची माहिती सांगितलं टाइम मी मी तू तुझं माझं 4 काम क्रोध लोभ 3 झाले बरं. आणि 4था निराय का मत. आणि बसलेल्या माणसांना ध्यानात ठेवतो. कार्यक्रमाचे आयोजक त्यांच्या मालकीनबाई सगळ्यांना सांगतो, जरा थोडं पोराबाळांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याचं कारण महिला मंडळी इतकी वाईट स्थिती झाली. मी बोलतो तर तोंडावर येतो. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो की माझ्याकडून 100 तुम्ही 100 पोरं माझ्यापुढे उभे करा, मारा जाता तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो. इतकी वाईट स्थिती झाली आता. महाराज 40% शाळेतले पोरं मोबाईलमध्ये रमी खेळून भिकारी झाले. 40% शाळेतले पोरं मोबाईलमध्ये रमी खेळून भिकारी झाले. कोणी बोलायचं नाही. मुलाच्या मोबाईलवर बंदी नाही. शिक्षक मारत नाही. मारले होते ते आईबाप शिक्षकाला दम दिल्याशिवाय राहत नाही. आम्हाला खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता, वरून रूळ होता. आज शाळेत मारणं संपलंय. अक्षरशः तुम्हाला सांगतो, जून महिना सगळा अपघातातच गेलाय. आणि अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती आहे. महिना म्हणजे 2 मिनिटं सांगतो, 40% शाळेतले पोरं मोबाईलमध्ये रमी खेळून भिकारी झाले. आणि 10% लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून भिकारी झाले. अरे 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापानं पाहिजे. अरे काही आखरीचा पत्ता असं आम्हाला सुधरत नाही का? काही मूर्खासारखं आपलं बोलू नाही. काही जमिनी जातील, जमिनी जायला सुरुवात झाली. इथं 3 जण हरलेले शेअर मार्केटमध्ये. नाव सगळं सांगत कशाला येणेपणा करायचं? पागल आहेत का आपण? महिला मंडळ, तुम्ही मुलांना बेशिस्ती ठेवल्याचा परिणाम ऐका. एका मिनिटात या 4 वर्षामध्ये तस्करीला जायची लाज वाटते. लाज वाटते हो. 10वीला जायची लाज वाटते. मुलगा गेलाय, बाप जिवंत आहे. आई गेली, मुलगा गेलाय, आई जिवंत आहे. अरे तुम्ही रात्र दिवस रक्ताचं पाणी कोणासाठी करता? विचार करा. आज आपण रात्रीची भाजी सकाळी गरम करून खातोय. विचार करा तुम्ही. महिला मंडळी, या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात गेला, त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या आणतात. ही चिमुरडी पोर आहे. काही माहिती आहे ना बाप केला? काही माहिती आहे ना माझ्या आई विधवा झाली? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळे लोक का आंघोळ घालतात? आई सांग. काय उत्तर देऊ शकता? आणि तेच प्रेत पेटवायला रस्त्याला घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून पुढे चालवलं का? आई सांग, माझ्या बाबाला बांधून पुढे चालवलं. आणि ते प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसताना पोरं आईला विचारतात, आई पेटवला का माझा बाप? आई पेटवला. त्याने काय केलं तर सांग. पेटला माझा बाप. आई पोराला कुशीत घेतील. आई म्हणते, बाळा तुझा बाप मेला नाही, तुझा बाप देवा घरी गेला. ते पोरग सगळ्या मित्रांना सांगतो, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला विचारतात, आज तू खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात, बाळा तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेला. तुझा बाबा मेला.
ते पोरग घरी येते आई पुढे दप्तर टाकीत आई मेलाय माझा बाप. धाडकन आईला चक्कर येते. वाईट वाटेल तुम्हाला. या 4 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या लागलेला आहे. या 4 वर्षात स्तनातलं दूध पिणारं पोरग बापाच्या लागलेलं आहे. आणि या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लागलेला आहे. दारूवर जो बोलेल तो उद्या सकाळपर्यंत दिसणार नाही दिसणार. दारू न पिणं हा कमीपणा झाला आहे. कसायला गाय देणं आणि दारूला मुलगी देणं सारखंच झालं. इतकी नालायक का होता ते दारूची महाराज. भांडे विकून दारू देते लोक. भांडे विकून लुगडे ठुले नेले बायकांचे नवीन लुगडे. अरे तळायला गेला दळणच इकडं दळण विकून दारू गेला. आणि एक विशेष महिलांचं मुलगा मलाही मुलगा तुम्हालाही मुलगी मलाही मुलगी तुम्हालाही. या माणसांचे घरांमध्ये वातावरण नाही पण त्यांची मुलं हुशार नापास होत नाही गेले. 9वीची मुलगी आहे. 9वीची बाप दारू पिणार आहे. बाप आईने डब्यात 40 रुपये लपून ठेवले. माझ्या पोरीची सोमवारी फी भरली की पोरगी माझी मंगळवारी पेपर जाईल. या बेवड्या दारुड्यानं ते 40 रुपये डब्यातले काढले आणि क्वार्टर पेला. शाळेतली मुलगी वर्गात गेली आणि उभी राहिली. 39 पोरांमध्ये तिला उभं राहावं लागलं. शाळेतली पोरं तिला हसली. अपमान वाटला तिला. 9वीला आहे तिला सगळ्या गोष्टी कळतात. ती पोरगी घरी आली. दप्तर आई पुढे टाकलं. सांगितलं आई 39 पोरं मला माझ्या वर्गात हसली. फक्त माझी फी भरायची राहिली म्हणून. आई मला शाळेत जायचं नाही का आई नाही. भांडे घासत होती आई. लुगडं वरती खोचलेलं होतं. ते लुगडं तसंच हात ओले होते. शाळेत गेली. शिक्षकाच्या पाया पडली. तो शिक्षक हिच्या मुलासारखा आहे तरी ती आई त्या शिक्षकाच्या पाया पडली. सर आज सोमवार आहे. मंगळवारी परीक्षा आहे. 4 दिवस मला मुदत द्या. मी कुणाचे भांडे घाशील पण तुमची 40 रुपये फी देईल. पण एक सांगते सर तुम्हाला माझ्या मुलीची फी तर मी 4 दिवसात भरेन. पण माझी मुलगी नापास झाली तर मी जबाबदार. मला खात्री आहे माझी मुलगी काही झालं तरी नापास होणार. फक्त मी तुमची फी उशिरा देईन. सराच्या पाया पडली आहे. 5वीची मुलगी शाळेतून आली. 3रीच्या भावाला घेऊन आली. दोघं जण गप्पा मारीत वट्यावर आले. वट्यावरचं दप्तर फेकलं. पण वट्यावर आई उभी होती. पोरांनी कडकडून आईला मिठी मारली. आई भेटल्याचा आनंद झाला. आणि 5वीची पोरगी आईला म्हणते आई भूक लागली ग आई मला भूक लागली. आईनं पोराला आणि पोरीला घरात नेलं. एक टोपलं उसटलं भाकरीचं. त्या टोपल्यात एकच भाकर होती. आईनं ती भाकर बारीक सोडली आणि कालवून उठलं आणि दोन्ही पोरांच्या समोर बसली. बाळानं दणकून जेवा. 5वीची पोरगी जेवताना आईला काय म्हणते माहिती. 5वीची पोरगी आईला जेवताना म्हणते आई काय आई तू 2-3 घास काय आई तू काय काय आई काय. आई म्हणते नको मी संध्याकाळी खाईन. ती 5वीची पोरगी आईला म्हणते आई संध्याकाळी तुला नाही जेवण मिळणार आहे. माझा बाप दारू पिऊन आलं रोज मारतो आई तुला रोज मारतो आई तुला तो जीव देत नाही. नको ग. वट्यावर दोन्ही पोरं गृहपाठ लिहित होते. दारुड्याची शिवी ऐकू आली. 3रीचं पोरगं बहिणीच्या कशीत घुसलं आणि ठसठसा रडायला लागलं. बापाच्या शिव्या ऐकल्या. बहीण आणि पोरगं खाटाखाली लपलं आणि बापानं 2-4 शिव्या दिल्याबरोबर घाबरलेलं 3रीचं पोरगं बहिणीच्या कशीत झोपलं. बहिणीनं तोंडावर गोदडी घेतली आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे 5वीची पोरगी पाहते. ही इतकी दारुड्यांची परिस्थिती वाईट आहे. डुमरे साहेबांच्या वाढदिवसाला सगळे दारुडे घरात ठेवा घेऊन. दारू भरपूर प्या तुम्ही. दारूबद्दल आपलं बोलणं नाही. दारूवर मी बोललो मी सकाळपर्यंत दिसणार. दारू तुम्ही आंघोळीला वापरा. दारू तुम्ही हातपाय धुवायला वापरा. दारू बाथरूमला नेत जा. दारूने अंडरपॅन्टी पिळा पिळा. तुम्हाला लई किडा आहे ना पिळा. फक्त तुम्हाला सांगतो तुम्ही गायिका करू नका. तुझे नव्हत होते पुन्हा शास्त्राचे
हृदय पाझरलं का नाही तुमचं? बसणाऱ्या सगळ्या माणसांचे हृदय एक पाझरले का नाही? मग खरंच सांगा थोडे माशी फडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ जीव जायला लागतो. का वाईट वागायचं? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे झाले 6. पहिले किती होते? 4. 6 10. आता किती राहिले? 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा, डान्सा ही 16 माईलची पोरं भजनाशिवाय म्हणू शकत नाही. आणि भजन करायला भाव लागतो. मग भाव कसा आहे? काय सुंदर आपण हे भाव ठेवा. नुसती कीर्तनं ऐकू नका. आता आज गायक वादक निर्मंडपाने शिवारे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमानंदनीय संदीपजी घुमरे साहेब आणि विलास बापू घुमरे यांचं अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजक सौ संगीता कृष्णा बोरशे, कार्यक्रमाचे विनिक शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी छत्रपती संभाजीनगर, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भैली मंडळ गायक वादक गुणीजन सगळ्यांना 2-3 मुद्दे VIP सांगतो. एक, यांचा वाढदिवस करणाऱ्या बोरशेंचं पहिलं कौतुक करावं. सगळं आता एवढी सगळी लोक कीर्तनाला आलीत का? आणि मागच्या महिन्यामध्ये तुम्ही लोक गोळा केली ती आलती का आणली होती? हा एवढी लोक जर तुम्हाला सगळेला आणायची असतील तर 3 कोटी रुपये लागले. मग मलाच आता सगळ्या महिला आघाडीच्या बाहेर 2-3 लाख द्यायला का? त्यांनी म्हणलं पाहिजे त्याला इंद्रिकर आपला माणूस तरी आमची कीर्तनं थोडी जमतात प्रति काळाची आणि आपल्या माणसांना आपण बोललंच पाहिजे. घुमरे साहेबांच्या अभिष्टचिंतनाला बोरशे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पहिलं वाक्य सांगतो. तरुण पोरं, अंगातली ताकद जपून वापरा. शरीर थकल्यावर तुमचं कोणी नाही. जा पटकन जा. जा पटकन जा ना. जा आधी कोणा जायचं पटकन जा. मी थांबतो 2 मिनिटं. काय होतं? वापरा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. आपले डोळे गेले TV चालू झाला काय? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. पोरांच्या पाया पडतो. हे पोरांनो हे केस कमी आहे. केस कमी आहेत अंगाशी. एवढी गावं पाहिजे.
माझे किती कीर्तन महाराष्ट्रात कोणी केले नाही एका जन्मात 5 जन्मात मला होणार नाही की मी एका जन्मात काढून माझं 2 वर्ष आयुष्य तर पाया पडून सांगतो तुम्हाला महाराज तरुण पोरांनो या हे बारीक आहे हे या दंगली दिंगलीत पडू नका पडू नका तुम्ही माझ्या अवतारावर नका जाऊ ही वाक्य पुस्तकातली नाही ही वाक्य अनुभवातली आहे पोरानो लोकांच्या पेनामध्ये कॅमेरा आहे पेना जर तुम्ही दंगली दिंगलीत दिसले तर तुमच्या माहितीसाठी सांगतो 10 वर्ष शिक्षा आहे तर त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं पोरानो प्रत्येक एक कोणतंही कार्य करायला पोरानो पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो उद्या तुम्हाला तब्येत कमवली पोलीसमध्ये जायचं आहे उद्या तुम्हाला मिलिटरीत जायचं आहे उद्या तुम्हाला MPSC द्यायची आहे उद्या तुम्हाला UPSC द्यायची आहे जर फॉर्म चुकीचा मिळाला तुमचा गेम झाला वापरा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळींना धन्यवाद एकदा प्रेमानं भजन करा छत्रपती जानते का छत्रपती जानते का सर्व माता भगिनींच्या बांधवांच्या खातर